मोकळे. तर चला, आता याच्यानंतर मी तुमच्यासोबत एकदम झटपट बनणारी ना शेवयाच्या खिरीची रेसिपी शेअर करते. तर कापणं चिरणं या गोष्टींचा मला भयंकर कंटाळा असल्यामुळे बदाम मी चेचून घेतलेत. त्याच्यानंतर शेवया घेतल्या आहेत, वेलची, काजू. आता वेलची पण मी साखरेसोबत चेचून घेतली. त्याच्यानंतर कढईला जज करायचं नाही, आजीची कढई आहे, काय बोललं तर आजीला नाव सांगेल. कढईमध्ये मी काय केले, काजू आणि बदाम जे होते ना ते थोडे थोडे ब्राऊन कलर येईपर्यंत रोस्ट करून घेतलेत. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये शेवया टाकल्यात. शेवया पण छान ब्राऊन होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेत. त्याच्यानंतर दूध कढईमध्ये ओतायचं नाही. दूध एका कमी वापरात असलेल्या पातेल्यामध्ये घेतले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकला आहे आणि व्हॅनिला इसेन्स टाकून ते सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यानंतर दुधामध्ये मी 2 वाट्या साखर घातली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकताय. खीर थोडीशी जरा जास्त गोड झाली होती, तुम्ही थोडीशी कमी टाकलं तर बेटर होईल. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये फूड कलर टाकला, व्हॅनिला इसेन्स आणि फूड कलर टाकला होता मी. बाकी असं काही एक्स्ट्रीम लेवलचं ॲड केलं नाही. सगळं छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर दुधाला उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपण रोस्ट करून घेतलेल्या शेवया ॲड केल्या होत्या. त्याच्यानंतर सगळं जे आहे ना ते एकजीव करून घ्यायचं. आपण जे पहिल्यांदा रोस्ट करून काजू बदाम बाजूला काढून ठेवले होते ते याच्यामध्ये घालायचे. वेलची पूड घालायची. मी ती क्लिप घ्यायला विसरली आहे, तुम्ही आठवणीने घाला. त्याच्यानंतर 10-1 मिनटं खीर छान अशी उकळू द्यायची. खिरीचं स्ट्रक्चर थोडंसं घट्ट झालं ना की गॅस बंद करून ठेवायचा. 1 नंबर खीर होते. एकदा करून बघा आणि कशी होते ना मला नक्की सांगा कमेंट करून. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.